मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् महापुराण की जय। व्यास भगवान की जय। श्री भगवान की जय। ओम कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद तिसरा, अध्याय 24. कपिल देवांचा जन्म. मैत्रेय म्हणाले, उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवहूतीने जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली तेव्हा कृपाळू कर्दम मुनींना भगवान विष्णूंनी सांगितलेल्याचे स्मरण झाले. ते म्हणाले, कर्दम म्हणाले, हे स्तुत्य राजकुमारी, तू याविषयी असा खेद करू नकोस. अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील. तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस, म्हणून तुझे कल्याणच होईल. आता तू संयम, नियम, तप आणि द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन कर. अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथींचे छेदन करतील. मैत्रेय म्हणाले, प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार जगद्गुरू भगवान पुरुषोत्तमांची आराधना करू लागली. अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन श्री देवहूतीपासून लाकडातून अग्नी प्रगट व्हावा त्याप्रमाणे प्रगट झाले. त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करीत गडगडाट करून वाद्ये वाजवू लागले. गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या. आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला. सर्व दिशांमध्ये आनंद पसरला. जलाशयातील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली. याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव आले. शत्रुदमन विदुरा, स्वतः सिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजन्मा ब्रह्मदेवांनी हे जाणले की साक्षात परब्रह्म भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्वमय अंशाने अवतीर्ण झाले आहेत. म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रकट करीत ते कर्दमांना म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रिय कर्दमा, माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझे म्हणणे मान्य केलेस. तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने केलेली माझी पूजा आहे. पुत्रांनी ठीक आहे असे म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणे हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. वत्सा, तू सुसंस्कृत आहेस. तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशानेही सृष्टी अनेक प्रकारे वाढवतील. म्हणून तू आता या मरीची आदी मुनिवरांचा त्यांच्या स्वभाव आणि आवडीनुसार आपल्या कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव. हे मुनी, सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष श्री नारायण आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत. ते मी ओळखले आहे. हे राजकुमारी, सोनेरी केस, कमलासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमल असणाऱ्या बालकाच्या रूपात कैटभासुराला मारणाऱ्या साक्षात श्रीहरींनीच ज्ञानविज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मूलतः उकडून टाकण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. हे अविद्याजनित मोहांच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील. हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील. हे कपिल नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील. मैत्रेय म्हणाले, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन नारद आणि सनकादिकांना बरोबर घेऊन हंसावर विराजमान होऊन ब्रह्मलोकाकडे गेले. हे विदुरा, ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमांनी मरीची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला. त्यांनी कला नावाची कन्या मरीचीला, अनुसूया अत्रींना, श्रद्धा अंगिराला आणि हविर्भू पुलत्स्याला दिली. पुलहाला अनुरूप अशी ती गती नावाची कन्या क्रतूला, साध्वी क्रिया, भृगूला ख्याती आणि वसिष्ठांना अरुंधती दिली. अथर्व ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या दिली. कर्दमांनी त्या विवाहित ऋषींच्या त्यांच्या पत्न्यांसह उत्तम संस्कार केला.
उत्तम सत्कार केला. विदुरा विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमांकडे गेले. कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवादिदेव श्रीहरींनीच अवतार घेतला आहे हे जाणून ते एकांतात त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले, अहो, आपल्या पापकर्मामुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणाऱ्या लोकांवर देव पुष्कळ काळाने प्रसन्न होतात. परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहण्याचा प्रयत्न करतात, तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी आम्हा विषयलोलुपांकडून होणाऱ्या आपल्या अवज्ञेचा काहीही विचार न करता आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. भक्तांचा मान वाढवणाऱ्या आपण आपले वचन सत्य करण्यासाठी आणि सांख्ययोगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे. भगवन, आपण रूपरहित आहात. आपली जी चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत ती आपल्याला योग्यच आहेत. तसेच जी मनुष्य सदृश्य रूपे आपल्या भक्तांना प्रिय वाटतात तीही आपल्याला आवडतात. तत्त्वज्ञानाची इच्छा करणाऱ्या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे आसन नेहमी वंदनीय आहे. तसेच ते ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य आणि श्री यांनी परिपूर्ण आहे. मी त्यांना शरण आलो आहे. भगवन, आपण परब्रह्म आहात. प्रकृती, पुरुष, महत्त्व, काल, त्रिविध अहंकार, समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपणच प्रगट आहात. तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता, म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात. अशा आपणा भगवान कपिलांना मी शरण आलो आहे. आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणातून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहे. आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीन, शोकरहित होऊन विहार करीन. आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात, म्हणून मी आपली आज्ञा मागतो. श्री भगवन म्हणाले, मुनिवर्य, वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मांसाठी जगात माझे म्हणणेच प्रमाण आहे. म्हणून मी तुला जे सांगितले होते की मी तुझ्या घरी जन्म घेईन हे सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे. या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे. आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे. याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे असे समज. मी आज्ञा करतो की तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षप्रद पद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर. मी स्वयंप्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात राहणारा आत्माच आहे. म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात्कार करून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करशील. माता देवहूतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मापासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईन. त्यामुळे या संसाररूप भयापासून ती पार होईल. मैत्रेय म्हणाले, भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती कर्दम त्यांना प्रदक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनातच निघून गेले. तेथे अहिंसादिक मुनिव्रतांचे पालन करीत ते केवळ श्री भगवंतांना शरण गेले. तेथेच अग्निहोत्र आणि गृहस्थ आश्रमाचा त्याग करून निस्संग भावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले. जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे, सत्वादी गुणांचे प्रकाशक, तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्यांची प्राप्ती होते त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले. ते अहंकार, ममता आणि सुखदुःखादी द्वंद्वांपासून अलग होऊन भेदसृष्टी रहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले. त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली. त्यावेळी धीरोदत्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते. परमभक्तिभावाने सर्वार्थयामी सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्या मध्ये चित्त स्थिर झाल्याने ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले. संपूर्ण भूतांमध्ये आपल्या आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमार्गाला
आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थित असलेले ते पाहू लागले. अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले. अध्याय 24 समाप्त. गोपालकृष्ण भगवान की जय. स्कंद 3 अध्याय 25. देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा. शौनकांनी विचारले, तत्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते. मी भगवंतांची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत, परंतु या योगीप्रवर पुरुष श्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही. सर्वथा स्वतंत्र असे श्रीहरी आपल्या योगमायेने ज्या ज्या लीला करतात त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान मला आपण ऐकवाव्यात. सूत म्हणाले, मुनिवर्य, आपल्याप्रमाणे जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्मज्ञानविषयक प्रश्न विचारला तेव्हा श्री व्यासांचे सुहृद भगवान मैत्रेय प्रसन्न होऊन मैत्रेय म्हणाले, पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले. तत्वसमूहांचे पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या वचनाचे स्मरण होऊन देवहूती आपल्या मुलाला म्हणाली. देवहूती म्हणाली, हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि याची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञान अंधकारात पडले आहे. आता आपल्या कृपेने माझी जन्मपरंपरा समाप्त झाली आहे आणि त्यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झाला आहात. आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तसेच अज्ञानांधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्रस्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रगट झाला आहात. देवा, या देह, गृह इत्यादींमध्ये मी जो माझेपणाचा दुराग्रह असतो तोही आपण निर्माण केलात. म्हणून आता आपण माझा हा महामोह नाहीसा करा. आपण आपल्या भक्तांच्या संसाररूप वृक्षासाठी कुऱ्हाडीप्रमाणे आहात. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागत वत्सल्य आपणास शरण आले आहे. भागवत धर्म जाणणाऱ्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास प्रणाम करीत आहे. मैत्रेय म्हणाले, अशा रीतीने आता देवहूतीने परमपवित्र आणि लोकांना मोक्षमार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रगट केली. ती ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषांचे गंतव्य असणारे श्री कपिल मुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणाऱ्या मुखाने म्हणाले. भगवान कपिल म्हणाले, माते, सुखादुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याचा आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे असे माझे मत आहे. माते, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगांनी संपन्न अशा योगाचे मी वर्णन केले होते. तेच मी आता तुला सांगतो. या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते, तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारण ठरते. ज्यावेळी हे मन मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्यावेळी ते सुखदुःखांपासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. त्यावेळी जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील अद्वितीय, भेदरहित, स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुखदुःखरहित असून प्रकृती शक्तिहीन आहे असा अनुभव करतो. योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरींच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात, परंतु तीच जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावी. जे लोक सहनशील, दयाळू, सर्व प्राण्यांचे निष्काम, हितेच्छू, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे, शांत, सरळ स्वभावाचे
आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात, माझ्यासाठी सर्व कर्मांचा तसेच आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करतात आणि मतपरायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात, तसेच माझ्यातच चित्त लावतात, त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत. हे साध्वी, अशा रीतीने सर्व संग परित्याग केलेले महापुरुषच साधू समजावेत. तू त्यांच्याच सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषांचे ते निराकरण करतात. सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमांचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या कथा होतात. अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्षमार्गामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा क्रमशः विकास होतो. नंतर माझ्या विषोत्पत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक सुखांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गांची एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केल्याने वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीने अंतरात्मा असलेल्या मला मनुष्य या देहातच प्राप्त करून घेतो. देवहूती म्हणाली, आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे, ज्या योगे मी सहजपणे आपले निर्वाण पद प्राप्त करू शकेन. हे निर्वाण स्वरूप प्रभू, ज्याच्यामुळे तत्वज्ञान होते आणि जो लक्षाचा वेध घेणाऱ्या बाणाप्रमाणे भगवंताची प्राप्ती करून देणारा आहे, तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याची किती अंगे आहेत. हे हरे, हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंदबुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेन. मैत्रेय म्हणाले, विदुरा, जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह दाटून आला आणि त्यांनी प्रकृती इत्यादी तत्वांचे निरूपण करणाऱ्या सांख्यशास्त्राचा आणि भक्ती व योग यांचा उपदेश केला. श्री भगवान म्हणाले, माते, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे, अशा माणसांची वेदविहित कर्मांमध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्वमूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते, तीच भगवंतांची निर्हेतुक भक्ती होय. मी मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्कारमरांचे भांडार असलेल्या लिंग शरीराला तत्काळ भस्म करते. माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्मे करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमांची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याचीही इच्छा करीत नाहीत. माते, ते साधू पुरुष अरुण नयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपांचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषण करतात की ज्याच्यासाठी मोठमोठे तपस्वी उत्सुक असतात. सुंदर अंग प्रत्यंग, मधुर हास्य, विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त माझ्या या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात. माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोगसंपत्ती भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणाऱ्या अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवतवत्सल ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत, तरीसुद्धा माझ्या धामाला पोचल्यानंतर त्यांना त्या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात. ज्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु, सुहृद आणि इष्टदेव आहे, ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठधामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगांपासून वंचित राहत नाहीत.
आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. जे लोक इहलोक परलोक आणि या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणाऱ्या वासनामय लिंगदेहाला तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन, पशु तसेच गृह इत्यादी पदार्थ आहेत त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहालयसुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात त्यांना मी मृत्यूरूप संसार सागरातून पार करतो. मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे. तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. माझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्यूरूप महाभयापासून सुटका होत नाही. माझ्या भयानेच वारा वाहतो. माझ्या भयानेच सूर्य तापतो. माझ्या भयानेच इंद्र पाऊस पाडतो आणि अग्नी जाळतो. तसेच माझ्याच भयाने मृत्यू आपल्या कार्यात प्रवृत्त होतो. योगीजन ज्ञान वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरण कमलांचा आश्रय घेतात. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्यांचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून तेथेच स्थिर व्हावे. अध्याय 25 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 3 अध्याय 26. महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री भगवान म्हणाले, आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो, जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. आत्मदर्शन रूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्यांच्या अहंकार रूप हृदय ग्रंथींचे छेदन करणारे आहे असे पंडित म्हणतात. अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो. हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी निर्गुण प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. त्या सर्वव्यापक पुरुषाने लीलाविलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. लीलापरायण प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली. हे पाहून ज्ञान झाकणाऱ्या तिच्या आवरण शक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला. अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा आपणच करता आहोत असे मानू लागतो. या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंद स्वरूप पुरुषाला जन्ममृत्यूरूप बंधन आणि पारतंत्र्य येते. कार्यरूप शरीर, कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इंद्रियाधिष्ठा या देवता यांना पुरुष जो मी मानतो त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात. तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहतो त्या पुरुषाला सुखदुःख भोगण्याचे कारण मानले जाते. देवहूती म्हणाली, हे पुरुषोत्तमा, या विश्वातील स्थूल सूक्ष्म कार्य ज्यांचे स्वरूप आहे तसेच जे यांचे कारण आहे ती प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे सुद्धा आपण मला सांगावीत. श्री भगवान म्हणाले, जे त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्यकारण रूप आहेत तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात. पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 4 अंतःकरणे आणि 10 इंद्रिये या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते व गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या त्यांच्या 5 तन्मात्रा आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, वाणी, हात, पाय, श्नीश आणि गुद ही 10 इंद्रिये होत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 रूपात असलेले एकच अंतःकरण आपला संकल्प, निश्चय, चिंतन आणि मीची जाणीव अशा 4 प्रकारच्या वृत्तींनी ओळखले जाते.
अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली. याखेरीज जो काळ आहे ते 25वे तत्व होय. मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच कर्ता मानणाऱ्या जीवालाच ज्याचे भय वाटते त्या काळाला काही जण ईश्वराची संहारक शक्ती मानतात. हे मनुपुत्री, ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृती गती उत्पन्न होते त्या भगवानांनाच काल म्हणतात. अशा प्रकारे जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत ते भगवानच 25वे तत्व आहे. जेव्हा परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार कार्यप्रवण झालेल्या समस्त जीवांचे उत्पत्ती स्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापित केले तेव्हा त्यापासून तेजोमय महत्तत्व उत्पन्न झाले. लय विक्षेपादी रहित तसेच जगाचे अंकुर रूप या महत्तत्वाने आपल्यात असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तेजाने नाहीसे केले. जे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेच महत्तत्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ विकारशून्य आणि शांत असते त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ अविकारी आणि शांत असणारे हे चित्त असे हे वृत्तीसह चित्ताचे लक्षण सांगितले आहे. यानंतर भगवंतांच्या वीर्यरूप चित्शक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्तत्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो वैकारिक, तैजस आणि तामस भेदाने 3 प्रकारचा आहे. त्यापासून क्रमशः मन, इंद्रिये आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. या भूत, इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक साक्षात संकर्षण नावाचा 1000 शिरे असलेला अनंत देव म्हणतात. या अहंकाराचे देवता रूपाने कर्तृत्व, इंद्रिय रूपाने करणत्व आणि पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्षण आहे. तसेच सत्वादी गुणांच्या संबंधाने शांतत्व, घोरत्व आणि मूढत्व ही सुद्धा त्याचीच लक्षणे होत. वरील 3 प्रकारच्या अहंकारांपैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्व उत्पन्न झाले. त्याच्या संकल्प विकल्पांमुळे कामना उत्पन्न होतात. हे मनतत्वच इंद्रियांचा अधिष्ठाता अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. योगी लोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात. हे साध्वी, पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले. वस्तूचे स्फुरणरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचं कार्य आहे. वृत्तींच्या भेदांमुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत. इंद्रिये हे सुद्धा तेजस अहंकाराचेच कार्य होय. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे 2 भेद आहेत. यांमध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञानबुद्धीची शक्ती होय. भगवंतांच्या चेतना शक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्द तन्मात्रेची उत्पत्ती झाली. शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले. शब्दाचे ज्ञान श्रोत्रेंद्रिय करून देते. शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे, न दिसणाऱ्याही बोलणाऱ्याच्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्म रूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दांची लक्षणे होत. सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे, सर्वांच्या आत बाहेर राहणे, तसेच प्राण, इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत. नंतर शब्द तन्मात्रेचे कार्य असणाऱ्या आकाशात कालगतीने विकार झाल्या कारणाने स्पर्श तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला. स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते. कोमलता, कठोरता, शीतलता, उष्णता आणि वायूचे सूक्ष्म रूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत. वृक्षांच्या फांद्या इत्यादींना हलवणे,
तृण इत्यादींना एकत्रित करणे, सगळीकडे पोहोचविणे, गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे, त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे ही वायूच्या वृत्तीची लक्षणे होत. त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्श तन्मात्र विशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूप तन्मात्र उत्पन्न झाले. तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रगट करणाऱ्या नेत्रेंद्रियांचा उगम झाला. हे साध्वी, वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे, पदार्थांच्या अंगरूपाने असणे, पदार्थाचा जसा आकार, प्रकार आणि परिणाम इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखवणे आणि तेजोरूप असणे ह्या सर्व रूप तन्मात्राच्या वृत्ती होत. चमकणे, पक्व करणे, थंडी दूर करणे, सुकविणे, तहानभूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरता भोजन करणे, पाणी पिणे या तेजाच्या वृत्ती होत. नंतर दैवाच्या प्रेरणेने रूप तन्मात्रामय तेज विकृत झाल्याने त्यापासून रस तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारी जीभ उत्पन्न झाली. एकच रस भौतिक पदार्थांशी संयोग झाल्याने तुरट, गोड, तिखट, कडू, खारट, आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो. भिजविणे, माती इत्यादींचा गोळा करणे, तृप्त करणे, जिवंत ठेवणे, तहान भागवणे, पदार्थांना मृदू बनवणे, उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तेथे पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत. यानंतर दैवाने प्रेरित झाल्याने पाणी विकृत होऊन त्यापासून गंध तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले. परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध, दुर्गंध, सुगंध, मृदू, तीव्र, आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो. प्रतिमा इत्यादी रूपांनी ब्रह्माचे साकार होणे, पाणी इत्यादी कारण तत्वांपासून भिन्न अशा दुसऱ्या कोणत्याही आश्रयाची अपेक्षा केल्याखेरीज राहणे, पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे, आकाश इत्यादींचे विभाग दाखवणे, तसेच सर्व प्राण्यांच्या स्त्रीत्व, पुरुषत्व इत्यादी गुणांना प्रगट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत. आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे ते श्रोत्रेंद्रिय होय. वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे ते त्वंगेंद्रिय होय. तेजाचा विषय गुण रूप हा ज्याचा विषय आहे ते नेत्रेंद्रिय होय. पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय होय. आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घ्राणेंद्रिये म्हणतात. वायू इत्यादी कार्यतत्वांमध्ये आकाशादी कारण तत्वे राहत असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात. म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात. जेव्हा महत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूते ही 7 तत्वे एकमेकात मिसळू शकली नाहीत तेव्हा जगाचे आदी कारण श्री नारायणांनी काल अदृश्य आणि सत्वादी गुणांसहित त्यामध्ये प्रवेश केला. नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले. त्यापासून या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. या अंड्याचे नाव विशेष आहे. त्यांच्या अंतर्गत श्रीहरीच्या स्वरूपभूत 14ही भुवनांचा विस्तार आहे. हे सर्व बाजूंनी क्रमशः एक दुसऱ्यापेक्षा 10 पट अधिक अशा पाणी, अग्नी, वायू, आकाश, अहंकार आणि महत्त्व या 6 आवरणांनी आच्छादिले आहे. या सर्वांच्या बाहेर 7वे आवरण प्रकृतीचे आहे. कारणमय पाण्याच्या असणाऱ्या या तेजोमय अंड्यातून उठून त्या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली. सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले. त्यातून वाक इंद्रिय आणि वाणीसहित वाणीचा अधिष्ठाता अग्नी प्रविष्ट झाला. नंतर नाकाची छिद्रे प्रगट झाली. प्राणसहित घ्राणेंद्रिय उत्पन्न झाले. घ्राणेंद्रियांनंतर त्यांचा अधिष्ठाता वायू प्रविष्ट झाला. त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाले. त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात याचा अधिष्ठाता सूर्य तेथे प्रविष्ट झाला. मग कानाची छिद्रे प्रगट झाली. त्यापासून त्यांचे इंद्रिय स्त्रोत
आणि त्यांची अभिमानी दिशा देवता यात प्रगट झाली. त्यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली, त्यापासून छिद्रे व तेथे दाढी मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले. त्यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या. नंतर लिंग प्रगट झाले, त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली. नंतर गुदद्वार प्रगट झाले, त्यापासून अपानवायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यूदेवता प्रगट झाली. त्यानंतर हात प्रगट झाले, त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियांच्या अभिमानी इंद्र प्रगट झाला. नंतर चरण प्रगट झाले, त्यापासून गती आणि मग चरणांची अभिमानी विष्णू देवता प्रगट झाली. नंतर या विराट पुरुषाला नाड्या उत्पन्न झाल्या, त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांचा अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या. नंतर पोट प्रगट झाले, त्यापासून तहान भूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्र देवता उत्पन्न झाली. त्यानंतर हृदय प्रगट झाले, हृदयापासून मन उत्पन्न झाले. नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला. नंतर हृदयापासूनच बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर अहंकार व त्या पाठोपाठ त्याची अभिमानी रुद्रदेवता प्रगट झाली. यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला. जेव्हा या क्षेत्रज्ञाव्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठविण्यास असमर्थ ठरल्या, तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्ती स्थानांमध्ये प्रविष्ट होऊ लागल्या. अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला, परंतु यामुळे विराट पुरुष उठला नाही. वायूने घ्राणेंद्रियांसह नाकांच्या छिद्रात प्रवेश केला, तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही. सूर्याने चक्षूंसह नेत्रात प्रवेश केला, तरी पण विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियांसहित कानांमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. औषधींनी रोमांसहित त्वचेमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. पाण्याने वीर्यांसह लिंगांमध्ये प्रवेश केला, तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही. मृत्यूने अपानाबरोबर गुदस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही. इंद्राने शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला, परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही. विष्णूने गतीसह चरणांमध्ये प्रवेश केला, तरी विराट पुरुष उठला नाही. नद्यांनी रक्तासह नाड्यांमध्ये प्रवेश केला, तरीही विराट पुरुष उठला नाही. समुद्राने तहान भुकेसह उदरामध्ये प्रवेश केल्यानेही विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला, पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही. ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला, त्याच वेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला. ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाता असणाऱ्या क्षेत्रज्ञाच्या सहाय्याशिवाय झोपलेल्या प्राणाला आपल्या शक्तीने उठवू शकत नाहीत, म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्म्या स्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. अध्याय 26 समाप्त. अध्याय 27. स्कंध 3 अध्याय 27. प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्तीचे वर्णन. श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता, चंचलता आणि गुणांशी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य असणाऱ्या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुखदुःखादी धर्मांनी लिप्त होत नाही, कारण तो निर्विकार, अकर्ता आणि निर्गुण आहे. परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो, तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असे मानू लागतो. त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्य पापरूप कर्माच्या दोषामुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम, मध्यम आणि नीच योनीमध्ये जन्म घेऊन संसार चक्रात फिरत राहतो. ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काहीही कारण नसताना सुद्धा
स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुखदुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्याने जीवाची संसार चक्रातून कधी सुटका होत नाही. म्हणूनच मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे. यम इत्यादी योग साधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे, माझ्या कथा श्रवण करणे, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे, कोणाशी वैर न करणे, आसक्तीचा त्याग करणे, ब्रह्मचर्य, मौनव्रत आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्मचरणाने प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहणे, शरीर रक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करण्याने, नेहमी एकांतात राहण्याने, शांत स्वभावाने, सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहण्याने, प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्वज्ञानामुळे स्त्री पुत्रादी संबंधितांसह या देहाबद्दल मी माझे असा खोटा अभिमान धारण न करण्याने, बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने, तसेच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने, आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो आणि जे देहादी उपाधींपासून वेगळे अहंकारादी खोट्या गोष्टींमध्ये सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान, महदादी कार्यवेगाचे प्रकाशक आणि कार्यकारण रूप संपूर्ण पदार्थांमध्ये व्यापले आहे, त्या अद्वितीय ब्रह्मपदाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते, त्याप्रमाणे वैकारिक आदी भेदांमुळे 3 प्रकारचा अहंकार, देह, इंद्रिय आणि मन यात असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्म्याच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्यज्ञान स्वरूप या परमात्म्याचे दर्शन होते. जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्म भूते, इंद्रिये, मनबुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झालेल्या वेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वथा अहंकार शून्य असतो. ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकुळ होतो, त्याचप्रमाणे हा द्रष्टा आत्मासुद्धा सुषुप्ती अवस्थेत आपल्या उपाधिभूत अहंकारांचा नाश झाल्या कारणाने तो भ्रमाने आपणच नष्ट झालो असे समजतो. या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष जो अहंकार सहित सर्व तत्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे, त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. देवहूतीने विचारले, प्रभो, पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहणारी आहेत, म्हणून प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. जसे गंध आणि पृथ्वी, रस आणि पाणी ही एकमेकांपासून वेगळी राहत नाहीत, त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृती सुद्धा एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत. म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे, त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल? जरी तत्वांचा विचार केल्याने एखादे वेळी हे संसार बंधनाचे तीव्र भय नाहीसे झाले, तरी याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित होऊ शकते. श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्ती स्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते, त्याचप्रमाणे निष्काम भावाने केलेल्या स्वधर्म पालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे पुष्कळ काळपर्यंत भगवत कथा श्रवणामुळे वाढलेल्या माझ्या तीव्र भक्तीने, तत्व साक्षात्कार करणाऱ्या ज्ञानाने, प्रबळ वैराग्याने, व्रतनियमादी सह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण क्षीण होत जाते आणि हळूहळू नाहीशी होते. नंतर नेहमी दोष दिल्याने
नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असले तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारे मोह उत्पन्न करीत नाही, त्याचप्रमाणे ज्याला तत्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो त्या आत्माराम मनूंचे प्रकृती काहीही बिघडवू शकत नाही. जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहतो तेव्हा त्याला ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगांविषयी वैराग्य निर्माण होते. माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच मोठ्या कृपेने तत्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभवाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंगदेहाचा नाश झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणाऱ्या आपल्या स्वरूपभूत कैवल्य संज्ञा असणाऱ्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहज प्राप्त करून घेतो. तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही. हे माते, जर योग्याचे चित्त योग साधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि त्यांच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही अशा मायामय अणिमादी सिद्धींमध्ये अडकून पडले नाही तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते. तेथे मृत्यूचे काहीच चालत नाही. अध्याय 27 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.